भारतीय सैन्याच्या हालचाली जाणून घेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न. पंजाबमधील टोल प्लाझा विद्यार्थ्यांना पाकिस्तानकडून फोन. आयएसआयच्या हस्तकांकडून सैन्याची माहिती गोळा करण्याचे उपद्व्याप. सिंधू पाणी करार थांबवल्यानंतर पाकिस्तानकडून मंगला धरणात पाणी साठवण्यास सुरुवात. पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिक सरकार विरोधात रस्त्यावर. पाकिस्तानची दुखरी नस भारताच्या हातात. काश्मीरमधल्या बगलिहार धरणात पाणी अडवल्यास पाकिस्तान तडफडणार. पाकिस्तानच्या कोंडीसाठी भारत सज्ज. पूर्वेकडे जाणाऱ्या पाकिस्तानी विमानांना चीन श्रीलंकेला वळसा घालावा लागला. व्यापारी जहाजांना प्रवेशबंदी करून भारत पाकिस्तानची कोंडी करणार. भारत सरकारतर्फे पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय एअर स्पेस बंद करण्याचा विचार सुरू. भारत पाक वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विचार. पाकिस्तानकडून यापूर्वीच भारतीय विमानांसाठी आपली हवाई सीमा बंद. राजधानी इस्लामाबाद वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावपळ. पाकिस्तानने इस्लामाबाद लाहोर हवाई हद्द बंद केली. पाकिस्तानी वायुदलाकडून नोटीस टू एअरमॅन जारी. पाकिस्तानकडून पुन्हा सीमेवर गोळीबार. काल रात्री कुपवाडा आणि बारामुल्लाच्या सीमेवर गोळीबार. अखनूर सेक्टरमध्ये लहान शस्त्रांनी गोळीबार. पाकिस्तानकडून केलेल्या गोळीबाराला भारताकडून जशास तसं उत्तर. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताची धास्ती. भारत पाकिस्तानवर हल्ला करेल ही जवळजवळ निश्चित. त्यामुळे पाकिस्तानने सैन्य वाढवलं. पाकिस्तानचे रक्षामंत्री ख्वाजा आसिफ यांचं विधान. मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही. भारताकडून कधीही मोठा हल्ला होऊ शकतो. पाकिस्तानने तयारी ठेवावी. पाकिस्तानचे माजी माहिती प्रसारण मंत्री फवाद हुसेन चौधरी यांची एक्स पोस्ट. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचं एक्स अकाउंट भारतात बॅन. संरक्षण मंत्री आसिफ यांचं एक्स अकाउंट बॅन. पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्या. त्यांना पुन्हा संधी देऊ नका. जमियत उलेमा संघटनेचे अरशद मदनी यांची मागणी. मॉस्कोतील पाकिस्तानी राजदूतांनी रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट. भारताला रोखा. रशियाकडे पाकिस्तानची विनवणी. त्यावर दोन्ही देशांनी संयम राखावा. रशियाचं भारत पाकिस्तानला आवाहन. तुर्कीचं पाकिस्तानला समर्थन. पाकिस्तानच्या जनतेला आमचा पूर्ण पाठिंबा. तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन यांचं वक्तव्य. भारत पाकिस्तानला तणाव लवकरात लवकर कमी व्हावा अशी ही प्रतिक्रिया. पाकिस्तानी सैन्यामध्ये त्यांच्या लष्कर प्रमुखाविरोधात सुरू उमटणं भारतासाठी जमेची बाजू. निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांची प्रतिक्रिया. पाकिस्तानी सैन्य पराभूत मानसिकतेत दिसत असल्याचंही व्यक्त केलं मत. संयुक्त राष्ट्रामध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि निधी. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या मुलाखतीचा भारताकडून हवाला. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा पाकिस्तानसोबत तातडीने व्यापार थांबवण्याचा निर्णय. त्यामुळे सरकारसह आता भारतीय व्यापारीही पाकिस्तानची कोंडी करण्याच्या प्रक्रियेत सक्रिय. पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. कुटुंबियांकडे शिक्षण आणि रोजगाराकडेही राज्य सरकार लक्ष देणार. पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या प्रत्येक कुटुंबातल्या एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा. राजकारण्यांनी माणुसकी दाखवावी. वादग्रस्त वक्तव्य करून आमच्या भावनांशी खेळू नये. संतोष जगदाळेंच्या पत्नी आणि मुलीची राजकारण्यांना विनंती. सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन दहशतवाद संपवावा असंही केलं आवाहन. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज एक आठवडा पूर्ण. पीडित 26 कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत. तर देशभरातून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी. जम्मू काश्मीरमधील 48 पर्यटन स्थळं तात्पुरती बंद करण्याचे आदेश. दहशतवाद विरोधी कारवाई सुरू असलेल्या भागातील पर्यटन स्थळं बंद. कारवाई सुरू असलेल्या भागातील हॉटेल आणि रिसॉर्ट्सही बंद. पहलगाम हल्ल्याच्या एका आठवड्यानंतर काश्मीरमध्ये हळूहळू पर्यटनाला सुरुवात. दल लेक परिसरात पर्यटकांचा वावर. गेल्या 3 दिवसांपासून अभिनेते अतुल कुलकर्णी जम्मू काश्मीरमध्ये दल सरोवर फेरफटका मारत शिकारा बोटीतनं केली सफर. स्थानिक व्यापाऱ्यांकडूनही वस्तू घेतल्या विकत. पहलगाम दहशतवादाला प्रत्युत्तर. इंडियन स्पिरिटमधून भारतीय पर्यटकांची काश्मीरमध्ये विविध पर्यटन स्थळांवर गर्दी. भारतीय पर्यटक घाबरलेले नाहीत हेच कृतीतनं दाखवण्याचा प्रयत्न. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्यात आता महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल. पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. महाबळेश्वर महोत्सवात प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल कार्यान्वित होणार. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसाचं पाकिस्तान आर्मी कनेक्शन. हाशिम मुसा पाकिस्तानी कमांडो असल्याचं उघड. पाकिस्तानी सैन्यात कमांडो ट्रेनिंग घेऊन लष्कर ए तय्यबामध्ये सहभागी. एनआयएकडनं झिपलाईन ऑपरेटरची चौकशी सुरू. ऋषीभट झिपवर असताना अल्लाहू अकबर का ओरडले हे जाणून घेण्यासाठी त्यांची चौकशी सुरू. एनआयएकडनं पहलगाममध्ये 100हून अधिक जणांची चौकशी. 8 ते 10 फोटोग्राफर, 10 ते 12 दुकानदारांची चौकशी. बँकेतल्या व्यवहारांचे तपशील, कॉल रेकॉर्ड्स यांचाही तपास.
पहलगाममध्ये घटनास्थळी एनआयकडनं सीन रिक्रिएट करून तपास, व्हिडिओ फुटेजच्या आधारे तांत्रिक पुरावे जमा करण्याचं काम सुरू. झिपलाईन ऑपरेटर तसंच दहशतवाद्यांच्या हल्ल्यावेळी उपस्थित स्थानिकांचीही एनआयकडनं चौकशी. काश्मीरच्या विविध भागात दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची मोठी कारवाई सुरू. वृत्तसंस्था एएनआयच्या सूत्रांची माहिती. भारतीय लष्कराची काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात मोठी मोहीम. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधातली मोहीम वेगाने सुरू. बैसनरलगतच्या कोकरनाग जंगलाला लष्कराचा वेढा. जमिनीवरील झडतीसह ड्रोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे शोध मोहीम. भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडची जबाबदारी लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांच्याकडे सोपवण्यात येणार. पहलगाम हल्ला आणि पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. 1 मे रोजी उधमपूरमध्ये प्रतीक शर्मा पदभार स्वीकार. पहलगाम हल्ल्याबाबतच्या वक्तव्यानंतर वडेट्टीवारांनी मागितली माफी. माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आलं. काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम काही ठराविक माध्यमं जाणून बुजून करतायत, वडेट्टीवारांचा आरोप. पहलगाम हल्ल्याबाबत वडेट्टीवारांनी केलेलं वक्तव्य बेजबाबदारपणाचं. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची टीका. काँग्रेसने वडेट्टीवारांवर कारवाई करावी, बावनकुळेंची मागणी. आधी वादग्रस्त बोलायचं आणि नंतर माफी मागायची ही वडेट्टीवारांची जुनी सवय. शंभूराज देसाईंचा टोला. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या जखमीवर मीठ चोळण्याचाच हा प्रयत्न. मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. पुलवामा आणि पहलगाम प्रकरणानंतर मोदी शहांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार उरला नाहीये. सामन्यातनं मोदी शहांवर हल्लाबोल. शाह सगळ्यात अपयशी गृहमंत्री असल्याचीही टीका. वोट जिहादसाठी इतरांच्या दुःखाला खोटं ठरवण्याचा तुम्हाला अधिकार नाही. पहलगाम हल्ल्यावरील विधानावरून मंत्री गिरीश महाजनांचं शरद पवारांना प्रत्युत्तर. विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र. मल्लिकार्जुन खरगेंपाठोपाठ राहुल गांधींचंही मोदींना पत्र. संसदेचं विशेष सत्र लवकरात लवकर बोलवा अशीही मागणी. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान मोदींना पत्र. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विशेष अधिवेशन बोलवा आणि चर्चा करावी अशी मागणी. जयराम रमेश यांची माहिती. पंतप्रधान मोदींची हेटाळणी करणारा फोटो काँग्रेसकडनं पोस्ट. जबाबदारी घेण्याच्या वेळी गायब असं फोटोवर कॅप्शन. भाजपकडून काँग्रेसचा लष्कर ए पाकिस्तान असा उल्लेख. काँग्रेसने शेअर केलेल्या पोस्टला भाजपचं प्रत्युत्तर. एकदा नाही तर अनेकदा भाजप नेत्यांचे आयएसआयशी संबंध असल्याचं आढळले. भाजप आणि दहशतवाद अविभाज्य आहेत. काँग्रेस खासदार रणदीप सिंग सुरजेवाला यांचं वादग्रस्त वक्तव्य. दहशतवाद्यांची घरं नष्ट करताना सरकारने सामान्य लोकांच्या घरांचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. तसंच सोशल मीडियावर द्वेष पसरवणाऱ्यांवरही सरकारने कठोर कारवाई करावी. मेहबूबा मुफ्ती यांची मागणी. काही देशविरोधी लोकांना एकोप्याने राहणारे लोक नको आहेत म्हणून ते असं खोडसाळ कृत्य करतात. मात्र अशा भ्याड आतंकवादी हल्ल्याचा संपूर्ण देशाने एकत्र येऊन विरोध करायला हवा. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं मत. वैद्यकीय विजावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परतण्याचा आजचा शेवटचा दिवस. आतापर्यंत 800 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला तर 1000हून अधिक भारतीय वाघा बॉर्डरमधून मायदेशी परतले. पुण्यामधून 3 पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवलं. तिघही पुण्यातल्या कोंढवा परिसरात होते वास्तव्याला. छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध. हाताला काळ्या फिती लावत दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध. सोलापुरात लावलेल्या बॅनर्समुळे वातावरण तापलं. हिंदूंकडूनच खरेदी करावी अशा आशयाचे झळकले बॅनर झळकावणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ बीडमधील गेवराई शहर बंदची हाक. व्यापाऱ्यांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. सकाळपासूनच शहरातली सर्व दुकानं बंद. यवतमाळच्या उमरखेडमध्ये कडकडीत बंद. शहराच्या विविध भागातनं पाकिस्तानची काढली तिरडी. यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी. पहलगाम हल्ल्यानंतर जळगावमधल्या सोनं व्यापाऱ्यांनी व्यक्त केला संताप. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकारने खबरदारी घेण्याची मागणी. इलेक्ट्रिकल वाहनांना चालना देण्यासाठी काही विशिष्ट वाहनांना टोलमाफी. मंत्रिमंडळ बैठकीतला मोठा निर्णय. राज्यामध्ये फ्लोटिंग सोलर योजना राबवली जाणार. सर्व धरणांवर फ्लोटिंग सोलर बसवले जाणार. त्यासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच. सूत्रांची माहिती. राज्यामध्ये 8905 मेगावॅट वीज निर्मिती होणार. त्यासाठी जलसंपदा विभागाचे 3 कंपन्यांसोबत एकूण 9 करार. त्यातून 9200 इतकी रोजगार निर्मिती होणार. समृद्धी महामार्गावरील कल्याण आमणे भिवंडी क्षेत्राचा मुंबईतील वांद्रे कोर्ला संकुलाच्या धर्तीवर विकास करण्यात येणार. या परिसरात नवे औद्योगिक केंद्र उभारले जाणार. कळसुबाई ते भीमाशंकर दरम्यानच्या 100 देवरायांचं संवर्धन होणार. देवरायांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी राज्याच्या वन विभागाचा महत्त्वाचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.